आपले स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। हुपरीत एलसीबीची गांजा विरोधात मोठी कारवाई। 4 जण अटकेत, 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि हुपरी पोलिसांनी संयुक्तरित्या गांजाच्या विरोधात मोठी कारवाई करत 4 जणांवर अटक केली आहे। असा एकूण 2,54,275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली NR चौखंडे, विकास शिंदे, प्रसाद कोळपे, अशोक चव्हाण आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली। या प्रकरणात पोलीस आरोपी मोहीन मैलुद्दीन मुजावर राहणार हुपरी याला 1 किलो 600 ग्रॅम गांजासह अटक केली। प्राथमिक तपासात त्याने सांगितले की या गांजा यासीन खुद्दबिन मुल्ला राहणार संभाजीनगर हुपरी यांच्याकडून आला होता। त्यानंतर माहितीच्या आधारे कनंगला तालुका हुरकेरी जिल्हा बेळगाव येथील बाळू अशोक बाडकर आणि रिहान गडमपल्ली यांना तळंगते येथून गांजासह अटक केली। यांच्या कब्ज्यातून 1 किलो 771 ग्रॅम गांजा आणि 2 मोबाईल हँडसेट असा 64,275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सर्व आरोपींना 2 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपास विकास शिंदे करत आहेत। क्राइम डायरी न्यूज, गुन्ह्याचा मागोवा, सत्याचा शोध, प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस।